तर सोन्याच्या जेजुरीतील मुक्कामानंतर ज्ञानोबांची पालखी महर्षी वाल्मिकीच्या वाल्हेकडे मार्गस्थ झाली आहे। दौंड खिंडीतील वारकऱ्यांनी न्याहारीसाठी विसावा घेतला। दौंडच खिंडीत परिसरातील शेतकऱ्यांनी देखील आणलेली भाजी भाकरी मिरचीचा ठेचा खाऊन वैष्णवांनी न्याहारी केली आहे। तर दौंडच खिंडीत वैष्णवांचा मेळावा न्याहारीसाठी विसावला आणि त्यावेळचीच ही दृश्य आपण पाहतोय। ज्ञानोबांच्या पालखीचं वाल्हेकडे प्रस्थान ठेवण्यात आलंय। तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीत रेडा चालतोय। ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वदवले असा दृष्टांत दिला जातो। तर आळंदीपासून हा रेडा देहू करत संत तुकाराम महाराजांच्या पालखीत चालतोय। वारीत रेड्याचं महत्त्व काय याविषयी वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी। मुखी वेद बोलवला अशा पद्धतीचा दृष्टांत जो आहे तो सांगितला जातो। सध्या संत तुकाराम महाराजांची पालखी ही रोटी घाटामध्ये येते आणि आपण पाहतोय की पालखीसोबत एक रेडा जो आहे एका वारकऱ्यासोबत पंढरपूरची वारी जो आहे तो करतोय। आपण थेट त्यांना विचारणार आहोत की कुठून आलेत, का आपण पाहतोय की हा रेडा जो आहे तो या वारकऱ्यांसोबत चालतायत। कुठून आलात? देवगाव। हां, स्टेशनपासून वारी 2 वर्ष। हो, पंढरपूर पर्यंत घेऊन जातात। हा, पंढरपूर मध्ये बांधायची गरज नाही, काहीच कुठे गरज नाही। काय नेमके याचं महत्व काय? महत्व रेड्यामुखी वेद बोलला गर्भध्वजांचा हरविला। हा, असा माऊलीने जो वेद बोलविला होता त्यासाठी रेड्यातला महत्व आहे, म्हणून रेड्याला घेऊन चाललो आहे। मला सांगा काय वारकऱ्यांची प्रतिक्रिया असते याला पाहिल्यावर? याला पाहिल्यानंतर मुखामध्ये म्हणजे मुखा प्राणी सुद्धा बोलू शकतो अशा हिशोबाने महाराज हे पहिल्यांदाच पाहिलं असेल? हो, पहिल्यांदा मग हे जे महाराज आहेत ना त्यांनी त्यांच्या घरापासून तो आणलेला आहे। आता ही पहिल्यांदाच तुम्ही पाहताय वारीमध्ये सगळं? हो, तर आपण पाहतोय की सगळे वारकरी सांगतात की आम्ही पहिल्यांदाच पाहतोय, मात्र माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले म्हणजे मुका प्राणी सुद्धा बोलायला लागला। त्याचं महत्व म्हणून हा रेडा जो आहे तो ते वारकरी जे आहे ते पंढरपूरपर्यंत घेऊन जातात आणि पाहतोय की तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये हा रेडा वारकऱ्यांसमोर चालताना आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन अभिजित पिसासोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, रोटी घाट।